लॉंग ऑन सीमारेषेवर साई मिडविकेट डीप मिडविकेटला आहे. काऊ कॉर्नरकडे थोडा झुकलेला आहे. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट लेग असं क्षेत्ररक्षण सजवले गेलेलं आहे. चला सलामीचे फलंदाज लगेच आपण खेळपट्टीवर जायचं आहे. भरपूर उशीर झालेला आहे. एकदा उशीर झाला ना मित्रांनो, सर्वच रेंगाळतात. खेळाडू रेंगाळतात, प्रेक्षक, पंच, समालोचक, आयोजक सर्वच रेंगाळतात. चला जरा उत्साह येऊ द्या. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे. कम ऑन डीजे. मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. सुभाष आणि राकेशची सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. 4 षटकांचा सामना असेल. यानंतरच्या 2 संघांनी तयार राहायचं आहे. गंगामाता गुंदवली आणि नंदकिशोर खारबाव दोन्ही संघाचे कॅप्टन. चालू सामन्यासारखा आपल्याला उशीर होता कामा नये. त्यासाठी 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच आपण टॉससाठी यायचे. महेश तरे गोलंदाजी सुरुवात करील. जुनं ते सोनं असं म्हटलं जाते. मला वाटतं 45पेक्षा जास्त वय असेल त्यांचं, 50पर्यंत तरी पोचले असतील. मात्र अजूनही त्यांच्यामध्ये दमखम आहे. अजूनही त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांच्या संघाला मिळतोय, ही महत्त्वाची बाब. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज महेश. समोर सुभाष. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट आहे, परंतु प्रोटेक्शन आहे तिथं. मिड विकेटमध्ये सिंगल आली. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्ण. थोडा दबाव असेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजावर. स्वराज्य स्पोर्ट कशेली संघ जबरदस्त परफॉर्मन्स यावर्षी, परंतु जसा त्यांचा लौकिक आहे ना तसा मात्र परफॉर्मन्स नाही आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग जबरदस्त आहे या संघाची. मिस टाईम फटका आहे. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. 38 सर्कलमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतोय गोलंदाजी केली जाते तेव्हा तेव्हा खरं तर फ्लॅटेड गोलंदाजी आणि फुल लेंथ गोलंदाजी करण्यावर भर असतो. लेफ्ट आर्म इथे गोलंदाजी करतोय महेश तरे. सॉरी राईट आर्म आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्डकडे चेंडू गेला. दुसऱ्या स्लिपमधून फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. मी म्हटलं होतं की अनुभवाचा अजून फायदा मिळतोय कशेळी संघाला महेश तरेच्या, आणि इथे तेच पाहतोय. लाजवाब सुरुवात करून देतो आपल्या संघाला. प्रॉपर बॅटवर चेंडू येत नाही. बघा तुम्ही मॅचला उशीर करता, त्यानंतर आल्यानंतर लगेच बॅटिंगला मैदानात जाता, खेळपट्टीवर जाता. थोडंसं नियंत्रण तुमचं कंट्रोल येणं स्वतःवर खूप भारी पडतं, तेव्हा त्रास होतो. ॲडजस्ट करणं कुठल्याही मैदानामध्ये जर आवश्यक असेल तर त्यासाठी तुम्ही 15 मिनटं ते अर्धा तास अगोदर पोचणं आवश्यक असतं. तेव्हा तुम्ही ॲडजस्टमेंट वातावरणाशी, खेळपट्टीशी किंवा मैदानाशी करू शकता. चांगला चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग या बॉलरकडून. नाम ही कापे महेश तरे. आत्तापर्यंत धावफलकावर 6 लागलेले आहेत. खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला तर
मच्छिंद्र घरत यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की फक्त काही दिवसात ही खेळपट्टी बनवण्यात आली. लॉफ्टेड शॉट यावेळी मात्र तडाखा दिलेला आहे. शेवटच्या चेंडूवर चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पायवर टायगर स्पोर्ट कामन संघालाही धन्यवाद देऊया की त्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेट स्पर्धा या मैदानावर पहिल्यांदाच खेळवली जात आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 लागलेली आहे. चला सामन्याला सुरुवात करा. साई येतोय कशेळ एक्सप्रेस. या गोलंदाजाने आपल्या संघाला अनेक वेळा अशक्यप्राय असे विजय मिळवून दिलेले आहेत. इंडियन क्रिकेटमध्ये अनेक जोड्या तुम्ही बघितल्या असतील. जवागल श्रीनाथ असो, व्यंकटेश प्रसाद असो, अशा जोड्यांपैकी एक जोडी म्हटलं तर गिरीश मढवी आणि साई ही जोडी बऱ्याच काळ अगदी आपल्या संघाला फायदेशीर ठरली. त्यापैकी एक साई पाटील. पहिल्या षटकासाठी किती वेळ घेण्यात आला? 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेण्यात आली. तुमच्याकडे 17 मिनिटाचा अवधी आहे. फ्लिक केलेला आहे चेंडूला. चेंडू खाली क्षेत्रामध्ये परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. सफाईदारपणे चेंडूला अडवतो. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. बघा रनिंग बिटवीन द विकेट किती चांगली आहे. खरं तर स्वतःची धाव घेणं खूप महत्त्वाचं असते. त्याचबरोबर आपल्या सहकार्याची धाव घेणंही तितकंच महत्त्वाचं असते. अगदी जोरात पळून ते काम इथं नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज सुभाष करतोय. राकेशच्या खात्यामध्ये या 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 13 लागलेले 13. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना काटे संघ आपण पाहतोय. साई ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूला हलक्या हाताने फक्त स्टिअर केलेला आहे. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल आली. इथे दुसरीचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होणार नाहीये. राकेशला परतावं लागेल माघारी. कारण कुठे ना कुठे शेवटच्या कप्प्यामध्ये 7व्या कप्प्यामध्ये जुन्या काहीतरी आठवणी दडलेल्या असतात. अगदी 40-45 वयात नाही तर मरेपर्यंत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय गणेश बाबा. साई लौकिकाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. चेंज ऑफ पेस. हलक्या हाताने चेंडू सोडला होता. खरं तर फ्लाईट दिली होती. जेव्हा आपण पाहतोय ना फास्टर गोलंदाज स्लोवर वनचा वापर करतात, बॅट्समन कुठे ना कुठे पूर्णपणे चकत असतो. इथे सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 15-15. 1 धाव खात्यामध्ये जोडली जाते गणेशच्या.
बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाही आहे. निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आता मात्र तिसरी धावी पूर्ण केली जाईल का नाही, दोन्ही फलंदाजांना माहीत आहे धोकादायक आहे ही धाव. आणि या 2 धावाने धावसंख्या 17 वर पोहोचली जाते. असंख्य खेळाडू या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये येऊन गेले. बरेच संघ या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये दाखल झाले, काही गेले काही आले, परंतु नवीन 40+ क्रिकेट संघटना ही आज ही भरभक्कम अशी उभी आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज साई. यावेळी मात्र फ्लॅट एट चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. हे मी का बोललो, कारण नवीन 40+ क्रिकेट संघटना जेव्हा सुरू झाली तेव्हा सिनियर 40+ क्रिकेट संघटना अगदी 7व्या आसमान पर होती. तिथून एका गावातील एकच संघ असा नियम होता आणि नवीन 40+ क्रिकेट संघटना त्याच धर्तीवर सुरू झाली. एका गावातील कितीही संघ येवोत, आम्ही त्यांना संधी देऊ. आणि या एका संकल्पनेवर 2011-12 वर्षात सुरू झालेली संघटना आजपर्यंत टिकून आहे. आजपर्यंत या संघटनेचा लौकिक या भिवंडी तालुक्यामध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेले 19. चला थोडंसं स्पीडअप ही करायचा आहे खेळ. बघा, खेळ तुम्ही जेवढा स्लो कराल तेवढा तुमच्या बॅटिंगवर, तुमच्या बॉलिंगवर, तुमच्या फिल्डिंगवर परिणाम होत असतो. कारण तुम्ही हळूहळू ना स्थूल होत जाता, स्लो होत जाता. निलेश मडवी बॉलिंगसाठी. जयेश पाटीलच्या गळ्यात कर्णधाराची माळ पडली. थोडा त्याने काही निर्णय कठीण घेतले, परंतु त्याचा फायदाही त्याला झाला. एक विजेतेपद पटकावलं त्यांनी. दोन षटकं संपलेलं. अजून 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. बदल करूया. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक आणि अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून गाजवल्या गेलेल्या आहेत. यस, या हेमंत पाटील सर. निशान पाटील येथील. वेलकम निशान, आपलं स्वागत आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. जय गावदेवी काटाई संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. हो, यावेळेस खोलात टाकलाय त्रिफलाचित. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त खोलवर टप्प्याला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू निलेश मडवीच्या माध्यमातून आणि सुभाषला बाद केलाय, गणेशला बाद केलाय. परंतु इथे जर पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याचं औदार्य त्याने दाखवलं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तिथून फलंदाज बाद झाला. एका बाजूला गावदेवी काटेई संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य स्पोर्ट्स कशेली हा संघ खेळतोय मैदानावरती. आणि बॅटिंग करत असताना काटेई संघाने आतापर्यंत धावफलकावरती 19 धावा जोडल्यात. आदरणीय विकासजी मुकादम यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण आयोजन नियोजन ज्या पद्धतीने केलेलं आहे कानाई स्पोर्ट पाई, तदनंतर टायगर स्पोर्ट्स कामन यांच्या माध्यमातून आणि या आयोजन नियोजनाला विकासजी मुकादम यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ओम फोटोज ज्या पद्धतीने लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतं, क्लीन अँड नीट टेलिकास्ट, आणि या प्रेक्षकन करणाऱ्या टीमला देखील त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि स्वयंभू पायगाव संघ इथे जर पाहिलं ना तर उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे या मैदानावरती. आणि 5 विजेते पदकांसह हा संघ न्यू 40+ क्रिकेटमध्ये नंबर 1चा संघ आहे. आणि त्याच संघाच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा. विशेषतः विकास मुकादम सरांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे धावबादच्या स्वरूपात संघाचा कॅप्टन बाद होतोय.
मच्छिंद्र घरत. या षटकामध्ये धावा जास्त येत नाही आहे. चांगली गोलंदाजी तो करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिला तर सुभाष आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून धावा खूप चांगल्या पद्धतीने आलेत. ओ यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली आणि बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे या मॅच मध्ये. सुभाष निघालेत परतीच्या प्रवासाला. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन गंगामाता गुंदवली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. गंगामाता गुंदवली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचं कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. पूल करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केलाय प्रमोदनं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु अपयशी ठरले. चेंडूला डॉट. निलेश मडवीचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, इम्प्रेस करतोय या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन ट्रॅक समोरच्या दिशेने खेळत. वाईट ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना जय गावदेवी काटे या टीमला तुम्ही पाहता. सुरुवात चांगली झाली होती, परंतु या षटकामध्ये धावा थांबलेत, कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना, तेव्हा धावा थांबतात. ओ यावेळेस फुल टॉस बॉल, शपल क्रॉस झाले आणि चेंडूला हिट केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रमोदच्या बॅटमधून शपल क्रॉस झाली होती, थोडीशी ट्रिगर मुवमेंट घेतली आणि लॉंग लेग रिजनमध्ये चेंडूला सरळ धाडलं होतं. 4 धावांसाठी 27 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 9च्या सरासरीनं बरोबर 3 षटकामध्ये काटेई संघाने 27 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि बरोबर 15 मिनिटाचा अवधी लागला या 3 षटकांसाठी. त्यामुळे स्वराज्य कशली संघाचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. या उलट या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण 3 षटकामध्ये 27 धावा आतापर्यंत बनवल्यात. बॅटिंग करत असताना काटे टीमने या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सर्वेश यांना तुम्ही पाहताय. स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक, अंतिम षटक या डावातील आणि सर्वेश्वर यांच्यावरती विश्वास दाखवलाय. आदरणीय इथे जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. सर्व आयोजक शाहिदभाई अन्सारी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील खूप सारं स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सर्वेश. हो यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कटचा फटका. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर डीपमध्ये होते, अगदी पुढे आले आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सर्वेशच्या पहिल्या चेंडूवरती फक्त 1च धाव या मॅचमध्ये खर्च केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सर्वेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या मॅचमध्ये. हो यावेळेस पुढे आले. चांगला ड्राईव्ह, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे. बॉल गॅपमध्ये. बॉल सीमारेषा ओलांडेल का? नाही. फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना आणि तिसरी धाव देखील पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या
आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या आकड्यावरती. चला गंगामाता गोंदवली संघाचा कॅप्टन आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. टॉस करण्यासाठी जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण या अगोदरचा सामना सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागला होता आणि त्यामुळे आपण शेड्यूलनुसार थोडंसं मागे आहोत. त्यामुळे लगेच या दोन्ही संघाचे कॅप्टन सर्वेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस 3 फ्लॅचच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. शपल क्रॉस झाले होते, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि क्लीन बोल्टच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये टीम काटेईला बसलाय. फलंदाज बाद. बाद ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हटललाय आणि ते वाईट बॉल आणि धाबाच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये आणि आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट शतरक्षक ही ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सुभाष आल्या भुरे यांच्या स्मरणार्थ भूमित दिनेश भुरे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे, परंतु 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती देखील धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सर्वेश, स्ट्रायकिंग एंडला संतोष यांना तुम्ही पाहता. हो, यावेळी चांगला बॅकफूट पंच कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, परंतु धावाच्या स्वरूपात येथे विकेट जाईल. संतोष देखील बाद झालेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. आतापर्यंत 7 विकेट बाद झालेले आहेत बॅटिंग करत असताना गावदेवी काटे या टीमचे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या एकंदरीत 33 धावा धावफलकावरती धावा तुम्ही पाहता या मॅचमध्ये. इथून एक मोठा फटका खेळावा लागेल. इथे जर पाहिलं ना तर 40 पर्यंत संघ पोहोचला असताना तरी देखील तिथून फाईट करू शकते, कारण या मैदानावरती जर पाहिलं तर तुमची गोलंदाजी चांगली असली ना तर तुम्ही सातत्यानं खूप चांगली कामगिरी करत असताना विजय संपादित करू शकता. अगदी मागील मॅचमध्ये देखील आपण तसंच काही दृश्य या मैदानावरती पाहिलं आहे. त्यामुळे इथून धावा बनवणं फार गरजेचं होतं टीम काटेईसाठी, परंतु आतापर्यंत 33 धावांवरती थांबलाय गावदेवी काटेई संघ. गोलंदाज सर्वेश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खोलात टाकला होता बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. खूप चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते.
34 धावा धावफलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट स्वराज्य कशेली या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ आणि त्यांच्या विरोधात गंगामाता गोंदवली या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. जेवला का? आदरणीय रविकांतजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि गंगामाता गोंदवली या दोन संघामध्ये सामना खेळवला जातोय. कॉइन स्पिन करायचं आहे आणि ते टॉस जिंकलेला आहे गंगामाता गोंदवली संघाच्या कॅप्टनने. मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय? कारण मागील सामन्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी तुम्ही केली होती. तुमच्या संघाने विजय संपादन केलेला आहे आणि या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय? फिल्डिंग करणं. कसा एकंदरीत अनुभव राहिला या विकेटवरती खेळत असताना? अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळता. विकेट जर पाहिली तर खूप चांगली आहे आणि मैदान जर पाहिलं तर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर क्रिकेट खेळण्यासाठी पोषक वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत कसा अनुभव राहिला? अनुभव खूप चांगला आहे. खेळपट्टी पण मस्त आहे आणि जे आयोजन केलेलं आहे ते खूप चांगलं आयोजन आहे. एकंदरीत भिवंडी परिसरामध्ये आपण खूप साऱ्या क्रीडा स्पर्धा खेळतोय, परंतु आपला तालुका सोडून आपण इतर तालुक्यामध्ये जातो आणि स्पर्धा खेळतो तेव्हा अनुभव जरा वेगळा असतो. एकंदरीत कशा प्रकारची आतुरता या स्पर्धेची होती? ते तसा जास्त म्हणजे आम्ही हे केलेलं नाही आहे, पण इकडे आल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. म्हणजे वातावरण व्यवस्थित आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचा कॅप्टन आहे संदेशजी आणि इथे जर पाहिला तर तुम्ही टॉस हारलात, इथे बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ जर पाहिला तर पहिला सामना या मैदानावरती खेळला आणि चांगला अनुभव आहे या त्या संघाला या खेळपट्टीचा. एकंदरीत बॅटिंग करत असताना किती धावा बनवणार आणि एकंदरीत तुम्ही मैदानावरती एंटर झाल्यानंतर हे आयोजन नियोजन फ्लड लाईट कसं वाटलं? आयोजन नियोजन तर एक नंबर केलेलं आहे. कान्हाई पारे या संघाने आम्हाला या स्पर्धेत सहभागात दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतोय. एकंदरीत विकेट जर पाहिली तर फलंदाजीसाठी देखील खूप चांगली पाहायला मिळते, गोलंदाजी देखील खूप चांगली पाहायला मिळते. तुम्ही या अगोदर या मैदानावरती दाखल झालात, एकंदरीत कसं वाटलं एकंदरीत या खेळपट्टीकडे पाहिल्यानंतर? खेळपट्टी तर चांगली आहे. आउटफील्ड पण बाउंड्री पण भरपूर लांब आहे, पण आम्ही 40 ते 50 रन्सपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. खरं तर या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे गंगामाता गोंदवली या संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केला. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, त्या ठिकाणी आवाज ऐकूया हेमंतजी पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कान्हाई माता स्पोर्ट्स पाय आणि टायगर स्पोर्ट्स कामन यांचं हे आयोजन आपण बघतोय. शिवाजी भुरे, शहीदभाई अन्सारी, रमेश मुकादम, दिनेश भुरे, त्यानंतर धर्मेंद्र तांगडी यांचं एक अप्रतिम असं आयोजन या ऐशा ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. आजची दुसरी रचनी आहे या स्पर्धेची आणि खरोखरच चांगला खेळ आपल्याला कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. काल कामनचे जे मास्टर्सचे संघ होते ते खेळताना आपल्याला दिसले, ज्यामधून जय हनुमान कामन ही टीम सेमीफायनलमध्ये दाखल झालेली आहे. आज आपण न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनमधले जे संघ आहेत ते खेळताना आपल्याला दिसतात आणि हा सामना आपण बघतोय आजच्या रजनीमधला हा चौथा सामना आहे. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी विरुद्ध गावदेवी स्पोर्ट काटई या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॅटिंग केली या ठिकाणी काटई टीमने आणि धाबा जमवलेल्या आहेत त्या 34 आणि 35 धावांचं टार्गेट आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं तर सर्वात लो टोटल आहे का? याच्या अगोदर मला वाटतं गोरसे टीमचं लो टोटल होतं 28 धावा, मात्र त्यापेक्षा थोडंसं सेकंड लो टोटल मॅच ही आपल्याला पाहायला मिळते. कारण याच्या अगोदर आपण 60 त्याच्यानंतर 41 धावा पाहिलं होतं टार्गेट, मात्र मागच्या 2 मॅचपासून आपण बघतो टार्गेट थोडंसं कमी झालेलं आहे. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन. आमचे स्कोरर आहेत ज्ञानेश्वर मुकादम, जे गोरसे बी टीमचे खेळाडू जे खेळताना दिसले आहे. त्याच्यानंतर ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते. अतिशय चांगलं 3 अँगलमध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर राकेश घरत, साईनाथ आणि रणजित ही जोडी मैदानामध्ये दिसते आपल्याला.
स्वराज्य स्पोर्ट कशेळी टीमकडून. कशेळी टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग घेतली होती. पहिला बॉल घेऊन जाईल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह या वेळेला आपण बघितलं चांगली फिल्डिंग करताना दिसतोय गोलंदाज राकेश घरत. चांगली गोलंदाजी आणि भाग पाडलं होतं बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्यासाठी बॅटरला. पहिलाच बॉल डॉट टाकतोय. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये. फिल्डिंग अतिशय देखणी करताना दिसतोय. पुन्हा एकदा हो चांगला बॉल रायसिंग डिलिव्हरी होती. काय जबरदस्त बॉल टाकला. गती सुद्धा चांगली मेंटेन केली. चांगला स्पेस काढलाय या बॉलमध्ये गोलंदाज राकेश घरत याने. पहिले दोन्ही बॉल डॉट टाकताना दिसतोय राकेश घरत. चांगली गोलंदाजी. 35चं टार्गेट आहे. मोठं टार्गेट नाही मात्र अशा प्रकारचं टार्गेट ज्यावेळेस डिपेंड करायचं आपल्याला तर अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि ती होते. हो होपफुली घेतला लॉफ्ट केला लॉंगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पहिले 2 बॉल चांगले टाकले होते. हा बॉल स्लॉटमध्ये होता. जसा बॉल स्लॉटमध्ये मिळाला बॉलला सरळ पाठवून दिलं पार्किंग लॉटमध्ये षटकारासाठी. षटकाराने ऑफ द मार्क होतं फलंदाज साईनाथ. आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या षटकाराने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राकेश घरत. राऊंड द विकेटने फुलटॉस होता. बॉलच्या हेडवरून डोक्यावरून खेळला जातोय. लॉंग अनला फिल्डर आहे सुभाष. चांगली फिल्डिंग करतोय. 2चा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज साईनाथ आणि रणजित मध्ये 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. आणि 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 रन्स. सुरुवात पहिल्या 2 बॉलमध्ये 0. त्यानंतर मात्र अटॅक चढवलेला आहे साईनाथ याने गोलंदाज राकेश घरतवर. पुन्हा राकेश घरत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेटने. हो यावेळी सिनर एज लागली होती पण बघितलं चायनीज कट लागतो. बॉल जातो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईक मिळेल नॉनस्टॉकचा फलंदाज रणजितला. आणि 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 9 रन्स. 9च्या आसपास सरासरी राखायची प्रत्येक षटकामध्ये. आणि पहिल्या 5 बॉलमध्ये 9 रन्स आलेले आहेत. तर नक्कीच आपण म्हणू शकतो की ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी टीमची. ह्याच्या टीम आपल्याला दिसतात अतिशय चांगल्या टीम आहेत 40+ मधल्या. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. पंचांचा इशारा आहे की हा वाईट बॉल. सूर्यकांत म्हात्रे अंपायर दिसतात आपल्याला बॉलर एंडकडे. आणि बॅटर एंडकडे अंपायर आपल्याला दिसतात ते सिराज शेख शेरूभाई. हे 2 अंपायर या मॅचसाठी. आणि 3रे पंच या मॅचसाठी आहेत महेश कुडू. 10 धावा धावपलकावर. चांगला फटका जरूर आहे. वाईट स्पीड विकेटच्या दिशेने फिल्डर सर्कलमध्ये होता. चांगली फिल्डिंग मात्र 1 धावसाठी रोखू शकत नाही या बॅटरला. सिंगल मिळते आणि सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन. ओव्हरची होते समाप्ती. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण म्हणू शकतोय की ही अतिशय चांगली सुरुवात आहे स्वराज्य स्पोर्ट कशेळी टीमची. 11 काटी टीमने लेट रिपोर्टिंग केली होती त्यामुळे तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. जे नियम आहेत लगेच फिल्डिंगसुद्धा सजून घ्या. 2 धावांची पेनल्टी तुम्हाला लागलेली आहे. आणि सुधारित स्कोअर जर आपण बघितला तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर तो झालेला आहे 13 रन्स. टार्गेट आहे जिंकण्यासाठी 35. 13 तर आलेले आहेत. आता आपण जर बघितलं तर उर्वरित 3 षटक शिल्लक आणि 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 22 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. मच्छिंद्र पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. खरोखरच स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या स्पर्धेचं आयोजन New40+ क्रिकेट असोसिएशन जी संघटना आहे ह्यामध्ये सुद्धा स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने खेळला जातोय.
आपण बघितलं एका संघाने एक प्लेअर कमी होता 10, त्या संघाला 2 रनची पॅनल्टी लागली आणि बंद्रा मारुती काल्ले टीम त्या पॅनल्टीनुसार ती टीम बाहेर झाली, कारण टाय झाली होती मॅच. त्या 2 धावा त्यांना महागात पडल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव अतिशय महत्त्वाची असते मित्रांनो, म्हणून वेळेवर या तुम्ही. हो, थोडंसं फ्लाईट दिली होती यावेळेला. हॉफलीला घेऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र सिलीम मिड ऑफच्या दिशेने बॉल जातो. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 14 रन्स. ज्ञानेश्वर मुकादम जे ऑफिशियल स्कोरर आहेत न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे, आणि ते त्यांना सर्व नियम माहिती आहेत. या संघटनेचे काय काय नियम असतात. ओव्हर द विकेटने हो, चांगला बॉल बघितला. थोडंसं मनगटाने बॉल बनवण्याची क्षमता आहे गोलंदाज मच्छिंद्र पाटीलमध्ये. बाईकचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. एक धाव या ठिकाणी ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या रुपयाने, आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 15 रन्स. चौथी मॅच आहे. गोलंदाज मच्छिंद्र पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा बघितलं. फ्लाईट देतोय, मात्र आमंत्रण स्वीकार करत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. 2चा कॉल. यावेळेला रनआउटची संधी. ओ माय गॉड, डिरेक्ट हिट या ठिकाणी जर लागलं असतं तर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. वाचतो या ठिकाणी फलंदाज साईनाथ. जीवनदान मिळते असं सांगायला वावगं ठरणार नाही, कारण डिरेक्ट हिट जर झालं असतं तर नक्कीच विकेट गेले असते. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ दिलं जात नाही आहे. पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील. रणजित स्ट्राईक हँडवर आहे. 4 ओव्हर बॅटिंग करतो रणजित. हॉफली घेतली आहे, मात्र तेवढा ताकदवर फटका नाही आहे. वाईट मिडॉनच्या दिशेने बॉल. रनआउटची संधी पुन्हा एकदा. विकेट या ठिकाणी जाईल. पहिला गडी बाद होतोय स्वराज्य स्पोर्ट्स कशिले टीमचा. फलंदाज रणजित इज आउट. ही विकेट गेलेल्याने रनआउटच्या रूपाने विकेट जाते ती रणजित याची. नवीन बॅटर येतोय निलेश मडवी बॅटिंगसाठी स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमकडून. नॉन स्ट्राईक हँड असेल. स्ट्राईक हँडला बॅटर आहे साईनाथ. साईनाथ खेळतो वैयक्तिक 9 वर. साईनाथने 6 बॉलचा आत्तापर्यंत सामना केलेला आहे. 3 बॉल डॉट केल्याबद्दल एक मोठा फटका साईनाथच्या बॅटमधून आलेला आहे. म्हणजेच मोठे फटक्या मारण्यामध्ये एक चांगला बॅटर आहे. ओ, स्वीप करत होता. खराब फटका. यावेळेला सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज साईनाथ. लगातार दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट जाते स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमची. साईनाथ इज आउट. फ्लाईट दिली होती. स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉप एज लागली आहे. हवेमध्ये बॉल उंच गेला होता. विकेट किपरने कोणती चूक केली नाही. अतिशय चांगला कॅच घेतला आणि सॉफ्ट डिस्मिसल बाद केलं फलंदाज साईनाथ याला. सलामीचे दोन्ही सुद्धा फलंदाज यावेळेला स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमच्या डगआउटमध्ये पोहोचलेले आहेत. नवीन बॅटर येतोय जयेश पाटील जो कॅप्टन आहे. यस, जयेश पाटील कॅप्टन आहे. आणि आता जोडी जर आपण बघितली तर निलेश मडवी आणि जयेश पाटील ही जोडी मैदानामध्ये दिसते. पंचांकडून गार्ड घेताना पंच सूर्यकांत म्हात्रे आपल्याला दिसतात. कालच्या दिवसापासून चांगली अंपायरिंग आमच्या सर्व अंपायरने केलेली आहे. एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहे मच्छिंद्र पाटील. हो, थोडंसं बघितलं पण चांगला बॉल हा सुद्धा ब्रेक आणि लेग ब्रेकचा चांगला मारा करताना दिसतोय. ज्यावेळेस बॉल रिलीज करतो त्यावेळेस थोडंसं असं वाटते की मुथैया मुरलीधरन प्रमाणे बॉल रिलीज करतो. 2 ओव्हरची होते.
प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीसाठी या स्पॉन्सर्स आमचे आहेत माननीय श्री प्रशांत गोकुलदास म्हात्रे ज्यांनी स्पॉन्सर्स केलेले आहेत. त्यानंतर म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे माननीय श्री राजूभाई म्हात्रे यांच्याकडून चांगलं सहकार्य, माननीय श्री प्रकाश राठोड यांच्याकडून चांगलं सहकार्य आहे. RD11 दुर्योधन वाघ, त्याच्यानंतर रवींद्र गोवारी यांच्याकडून चांगलं सहकार्य, माननीय श्री पिंट्या परेट यांच्याकडून चांगलं सहकार्य, माननीय श्री सिंगम भाई यांच्याकडून चांगलं सहकार्य. त्यानंतर काल्ल्याचे माननीय श्री संतोष पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य झालेले या स्पर्धेसाठी. खारबाव गावचे माननीय श्री योगेश वसंत पाटील यांच्याकडून चांगलं सहकार्य. त्यानंतर माननीय श्री दीपक म्हात्रे फ्रॉम काल्हेर यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य आहे. यासिन शेख यांच्याकडून चांगलं सहकार्य, देवा टावरे यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि पायगाव गावचे हरेश्वर गोवारी यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. सुभाष पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न मिस केलाय. त्या ठिकाणी बॉल सरळ बॉल निघून जाईल फाईन लेगच्या बाहेर. मिस फिल्डिंग होते आणि बॉल जातोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी हुक केला. मिस्की हुक शॉट बघितलं, थोडंसं मिस फिल्डिंग आणि बॉल गेला सरळ. पुन्हा एकदा चांगला फटका, हवेत आहे बॉल. स्कोअर लेगला फिल्डर बॉल खाली, कॅच सुटला जातोय. हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार येतात फलंदाज निलेश मडवीच्या बॅटमधून. तर 10 बॉल शेष आणि 10 बॉलमध्ये रन हवे आहेत ते फक्त 9 रन्स. बॉल जास्त आणि रन्स कमी झालेले आहेत. या 2 फटक्याने मॅचची दशा आणि दिशा बदललेली आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. फिल्डिंग मात्र अतिशय खराब दिसते आपल्याला काटे टीमची. फिल्डिंगचा दर्जा थोडा सुधारावा लागेल, कारण जी फिल्डिंग झालेले खराब फिल्डिंगमुळे हे दोन्ही चौकार आलेले आहेत स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका, पायात बॉल होता, कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता गणेशने. हा कॅच सुटतोय. आणखीन एक जीवनदान मिळते फलंदाज निलेश मडवी याला. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 27 रन्स. 9 बॉल शेष, 9 मध्ये 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट कशेले टीमला. सुभाष पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. काटे टीमचा हा गोलंदाज मात्र फिल्डची साथ मिळताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एवढा शॉट नव्हता बॉल, मात्र हा शॉट बनवलेला आहे आणि फिल्डिंग चांगली आहे डीप स्कोअर लेगच्या दिशेने. मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रन्स एकच आहे का? यस, एकच रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आहे. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28. हे बघितलं आपण. फिल्डिंग या वेळेला अतिशय चांगली केली आहे. असं वाटलं बॅटरला की हा चौका निघून जाईल, मात्र फिल्डिंग चांगली आहे. प्रमोद होता त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी. 1 धावेने धावसंख्या 28. 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हो, पुल करायचं होतं ह्या वेळेला. थाय फाईडला बॉल लागतोय. 1 रन या ठिकाणी रनआउटची सुद्धा संधी, मात्र लेग बायच्या रूपाने 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 29 वर. 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट्स कशिले टीमला. 7 बॉल शेष. स्ट्राइक एंडला बॅटर येतोय जयेश पाटील जो कॅप्टन आहे. खरोखरच कॅप्टनवर भरपूर जिम्मेदारी असते. मात्र आता सामना जर आपण बघितला तर स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमसाठी सोप्पा झालेला आहे. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. कडक शॉट गॅपमध्ये सुद्धा आहे. बॉल जाईल का वाईडिश लॉंगच्या दिशेने. फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी खराब होते, मात्र बॉल अडवला जरूर जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 31 रन्स आणि उर्वरित 6 बॉल शेष. 6 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमला.
मॅच जिंकायची असेल काटेही टीमला तर त्यांना चांगली बॉलिंग करावी लागेल, मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल आणि जर मॅजिकल गोलंदाजी केली तरच या ठिकाणी मॅच विन होऊ शकेल. नाहीतर नक्कीच ही मॅच आपण म्हणू शकतो या मॅचवर वर्चस्व आहे ते स्वराज्य स्पोर्ट कचेली या टीमचं. आणखीन आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी श्री समर्थ मोटर्स कामण, त्याच्यानंतर माननीय श्री महेंद्र पाटील डोंगरीपाडा ज्यांनी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली या स्पर्धेसाठी. माननीय श्री अवधेश सिंग यांच्याकडून चांगलं आर्थिक सहाय्य आहे. त्यानंतर माननीय श्री सुरेश बनसोडे, माननीय श्री सलीम मनियार यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य. अकबर शेख यांनी सुद्धा चांगलं सहकार्य. किरण पाटील यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य आहे. MM कन्स्ट्रक्शन विष्णू मोहिते, गणेश माळी यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य आहे. त्याच्यानंतर खारबाव गावचे माजी सरपंच माननीय श्री महेंद्र पाटील यांनी सुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. 4 धाब्यांची आवश्यकता. प्रवीण माळी आलाय बॉलिंग टाकण्यासाठी. पहिलाच बॉल आपण बघितलाय यावेळेला, पहिलाच बॉल डॉट. अपील या ठिकाणी केली गेली होती. 5 बॉल चेश, 5 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. मात्र प्रवीण माळी मॅजिकल बॉलिंग करतो की नाही बघूया. पहिला बॉल तर अतिशय चांगला टाकलाय. स्ट्राईक एंडला बॅटर नंबर बघतोय निलेश मडवी आहे. 2 बॅक टू बॅक चौकार निलेशच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, फटका चांगला आहे. पायाच्या समोरून फ्लेक केलाय बॉलला आणि पाठवून दिलाय डिप्स कॉर्नरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि हा विजयी चौकार येतोय निलेश मडवीच्या बॅटमधून आणि ही मॅच जिंकलेली आहे ती स्वराज्य स्पोर्ट कशेळी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स काटई टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे निलेश मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 13 धावा बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट 8 धावा देत असताना त्याच्या नावावर आहेत ऑलराऊंडर परफॉर्मन्स. निलेश मडवी याचा तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा किताब दिला जाईल निलेश मडवी याला. निलेश मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते हे आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची दिली जाते आणि त्यानंतर हे टी शर्ट जे स्पॉन्सर झालेले आहे स्वर्गीय निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ श्री वामन चिड्या धिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झालेले हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन निलेश मडवी. अप्रतिम कामगिरी आपल्या या मॅचमध्ये केलेली आहे. स्वराज्य स्पोर्ट कचले टीमसाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 2 विकेट आणि 13 धावासुद्धा बनवलेल्या आहेत निलेश. पहिली मॅच केली या ग्राउंडवर. नाईट क्रिकेटचं जे आयोजन आहे मैत्री चषक 2025 कसं वाटते तुम्हाला आयोजन? खूप छान आयोजन आहे आणि खेळपट्टी तर खूपच छान आहे. आणि आपण बघितलं की सुरुवात तुमची होती बॉलिंगसाठी. ज्यावेळेस बॉलिंगसाठी त्या तुम्ही आल्या होता त्यावेळेस काय माइंडमध्ये होतं की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सुरुवातीला? असं काय माइंडमध्ये नव्हतं, पण समोरची टीम पण चांगली होती. कमीत कमी रनांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होता आणि तो आमचा सक्सेस झाला प्रयत्न. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 17ची आवश्यकता. त्यावेळेस माइंडमध्ये विचार होता की ह्या 17 थोड्याशा कठीण होतील तुम्हाला? नाही, कारण माझ्यासोबत जयेश होता. जयेशही खूप चांगला खेळतो आणि आम्हाला कॉन्फिडंट होता की आम्ही ह्या धावा मारू. आणखीन काही संघ तुम्ही बघितले जे जिंकलेले आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे?
नेक्स्ट स्ट्रॅटर्जी आता कॅप्टनच सांगेल आमचे कॅप्टन ठरवेल. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन निलेश पडवी हे होते मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम कामगिरी, 2 विकेट्स आणि 13 रन्स सुद्धा ठोकल्या, 2 बॅक टू बॅक चौका त्याच्या बॅट बनवल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मिळवलेला आहे. जाऊया नेक्स्ट मॅचकडे आणि नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक ज्ञानेश्वर चिकणे आणि निशांत पाटील. मी विनंती करतोय माननीय श्री दुर्योधन वाघ यांना RD11चे आणि रवींद्र गोवारी RD11चे ऑनर त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याकडून सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी झालेलं आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे. ही मॅच 4 ओव्हरची असेल.